मालवणात आलो आणि मच्छी नाही खाल्लं म्हणजे काय खाल्लं? या मालवणात मच्छी खायला या. ताजी ताजी एकदम फ्रेश, एकदम टकाटक अशी मच्छी. ठीक आहे. सकाळ सकाळ कोकणातली जी वाईब आहे ही एक वेगळीच वाईब आहे. नोव्हेंबर संपून डिसेंबर सुरू होणार आहे थोड्या दिवसातच. नोव्हेंबरचे शेवटचे दिवस बाकी आहेत आणि आत्ताच इतकी थंडी पडली आहे, काटा उभा राहतोय. लवकरच अजून थंडी पडेल आणि मालवणात येऊन मासे नाही खाल्ले तर काय खाल्लं? तर आपण मासे बघायला आणि खरेदी करायला देखील जाणार आहे. तसंच आज भारी असा माशांचा बेत आहे. कोकणातला हा स्वर्गीय प्रवास चालता बोलता तुम्हाला आज माझ्या बरोबर अनुभवायला भेटणार आहे. चालता बोलता एक्सप्लोर करूया. आज आपण मालवण मधलं हे सगळ्यात मोठं असलेलं मार्केट, तिकडे लिलाव चालतो आणि हा लिलाव कशा प्रकारे होतो मच्छीचा तो बघूया. आणि सगळ्यात मोठं हब आहे हे मालवण मधलं. आणि आमच्या धर्मपत्नी ह्या माशासाठी खूप वेड्या आहेत. मासे खाणं हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे तो हा जिव्हाळ्याचा विषय हँडल करायला ते आलेले आहे. आणि त्या खूप सुंदर एवढा आनंद होतो काय सांगू. बांगडा बांगडा फ्राय, बांगडा फ्राय, मालवणी बांगडा. मालवणी बांगडा. 2 मिनिटं वाईट उभे राहा. बांगडा आहे बांगडा, मालवणी बांगडा आहे, मालवणी बांगडा. माझ्या बांगडा प्रियंका आणि इकडे मालवणी बांगडा. ठीक आहे ठीक आहे. बांगडा छोटा बांगडा. आणि काका आम्हाला फिरवणार आहे तिकडचं संपूर्ण मार्केट. फक्त 200 रुपयाला एवढे बांगडे. वाव. 200 रुपये दादा. किती? 200 रुपये टोपली. 200. फक्त 200 मध्ये तुम्हाला पूर्ण टोपली भेटणार आहे. ही छोट्या बांगड्याची 150 रुपये. छोट्या बांगड्यांची 150 रुपये. खूप स्वस्त, स्वस्तापेक्षा पण स्वस्त. सॉलिड स्वस्त आहे, सॉलिड स्वस्त. हॅलो बाबो, केवढी आहे ती सुरमई. चल पुढे घेऊ, फोटो घेऊया एक पकडू. वाघळी बघा केवढी मोठी आहे. एकही हड्डी नाही, मऊ लागते खायला. मोरी सारखी लागते ना एकदम. केवढी आहे बघा ती वाघळी. जाम मोठ्या आहेत. टोल बघा केवढी मोठी आहे, 2 फूट तरी असेल टोल. केवढी मोठी बघ पिवळी. हा कोणता आहे मासा? रागोल. सुरमई एकदम बारीक येतो ना, कशी एकदम हॉटेल बिटेल जात असेल ना आपल्याकडनं इकडनं कटिंग करून, हॉटेलला किंवा याला कटिंग करून एकदम प्रॉपर कट आहे ना.
हॉटेलसाठी ना. हे किती असेल किलो? 5-6 वरती असेल ना. हे किती किलो असेल पिऊ? 8 किलोची. आजी ब्लॉग कधीपासून येत आहे तुम्ही इकडे मच्छी मार्केटमध्ये या मालवणमध्ये? 4 वर्ष झाले मालवणमध्ये येत आहे. कसा अनुभव आहे तुमचा संपूर्ण? संडे 300 रुपयान वाटो. कोंबडे दादा हा सगळ्यांची माहिती घ्यावा ना. हो सगळ्यांचीच घेतोय. नाही मतदानाचं नाही हो आपला. चालता बोलता आपला चॅनल आहे, यूट्यूब चॅनल. हे कोणते मासे आहेत? बांगडा आहे, तारली, ढोमा, डागोळा, सगळे समुद्रामधले मासे आहेत. मालवणी खाड्यातले माशाला समुद्राला सांगतात. मालवणी समुद्र आमचा. हो शिवाजीचा किल्ला बघा. हो. समोर जो आपण बघतोय इकडनं तो आपल्याला सिंधुदुर्ग बघायला भेटणार आहे या साईडला. यस, मालवण पाण्यामध्ये किल्ला. काळापाटाचे कसं आहे? ही 700 आहे, ती 550 आहे, ही 350. साईज वरती आहे. मोठ्या मोठ्या आहेत. फक्त 550 रुपयाला. Take a picture of yours. बघ आपण मगाशी जे बघितले ना ते खाडीतले होते आणि हे जे आहेत ते आहेत समुद्रातले आणि यांचा कलर वेगळा आहे. टेस्टला सेम असतात ना पण. समुद्रातला खेकडा कधी बघितलाय का? तर हा बघा आपल्या समोर आहे समुद्रामधला खेकडा आणि याचा कलर वेगळा आहे. मार्केटला भारी आहे. सूप वाटते इकडे आल्यानंतर एक. हा हा काय वास आहे माशांचा वास म्हणजे बाई काय जिवंत आहे. ह्याची ब्रिदिंग चालली त्याची. जिवंत मासा खेकडा बघू शकता तुम्ही. हा मोठा आहे. दाखव. Look at this. केवढा मोठा खेकडा आहे. हा कसा? 800 रुपये. फक्त 800 रुपयात तुम्हाला एवढा मोठा खेकडा फक्त आपल्या मालवणातच खायला मिळतो. भारी आहे. आंगड्या बघा त्याच्या आंगड्या. याचा धरला ना सोडायचा नाही. भारी आहे. एक फोटो घेत्या. मासा कटिंग करणं एक कला आहे ना. तुला येतं कटिंग करता? बनवताही चांगलं येतं. बनवतेच चांगली पण या काकांपेक्षा चांगला तू कट करू शकत नाही. चॅलेंज. खूप भारी आणि एकदम असे भारी असे कट करतात आणि खूप फास्ट मध्ये. यस, सुरमई घ्यायची आता. एक होऊन जाऊ दे सुरमई. खूप मोठा आहे. 150 रुपयाला किलो वरती भेटतो. 150 रुपये किलो. इतकं स्वस्त मार्केट आहे. तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. ते फक्त आपल्या मालवणात बघायला मिळेल. मालवणात आल्यानंतर ही जागा नक्की विसरू नका. जर तुम्ही सी फूड लवर असाल तर मालवणामधली सगळ्यात सुखद आनंद देणारी जागा म्हणजे ही स्वस्तात मस्त मासे. जड आहे. केवढी मोठी आहे बघी.
एक घेऊन येऊ मोठीशी मोठीशी घेऊन येऊ कट करून देते नक्की. त्यात मोठी आहे याच्यापेक्षा मोठे आहे ना. याच्यापेक्षा मोठे पण येतात. हो तुझ्या इथे असतात माझे एवढी. हा बापरे. कसं आहे हो? 2000 किलो. इथे घेतला तर 2000 किलो. इथे घेतला तर 2000 किलो. तिकडे घेतला तर कमी भाव आहे. आणि कापायचे किती आजी? मासा असेल तसा. मासा असेल तसा घ्या ना. ही पण मोठ्या आहेत या. या पण मोठ्या आहेत. हा मोठा आहे. फ्रेश. हा एकदम बापरे. सुरमई बघ कुठे. केवढेच बघा. यो तुझा जिव्हाळ्याचा विषय. प्रॉन्स कसा आहे मामा? प्रॉन्स कसे आहेत? 400 रुपये 400 आणि 250 भारी ना यार. यायची. मुंबईत नाही मिळत. एवढी मुंबईत स्वस्त काय नाही मच्छी. मिळत. तू मालवणात येलीस तर मालवणात भेटणारच तुला पोरी. हे काय होतं? माकुल ते बघ कसं ते खाणार तू आज. किती खाणार आहे आज? माकले कसा आहे माकले? किती? 500 वाटू. खाणार आहेस तू आज. अच्छा. राणी बघ. राणी तारली आणि माकल्या. हा चालता बोलता नाव आहे आपल्या चॅनलचं. हो कोकणातलं आहे. कुठले तुम्ही? चिपळून. तर बायको वांगडा आलोय. बायको मालवणची आहे माझी. बायली इली ही काय. हो चालता बोलता. बाप रे एवढी मोठी आहे ती बघ. कोणता मासा पाहिजे तुला? तो मासा पाहिजे घेऊन टाक. चालू नाही गेले. आता इथे एक स्पेशल सोय देखील करून ठेवलेली आहे. जर आपल्याला मुंबईला किंवा बाहेर कुठे जर मासे घेऊन जायचे असतील तर त्यासाठी जे लागणारे बॉक्सेस असतात ते बॉक्सेस देखील अवेलेबल आहेत इथे मस्तपैकी सगळे. जे आपण फ्रीजर हे करू शकतो. बरं आहे ना. म्हणजे मोठ्यात मोठे जे काही मासे हवे आहेत ते इकडे स्वस्तात स्वस्त विकत घेऊन आपण ते घेऊन जाऊ शकतो. कसे आहेत बॉक्स? सगळं बॉक्स 100 रुपये 120 रुपये 50 रुपये 60 रुपये 60 रुपये. मस्तपैकी बॉक्सेस देखील एकदम रिझनेबल रेटमध्ये आपल्याला इथे बघायला भेटत आहेत. आणि खूप भारी मार्केट आहे आणि मुळात स्वस्तात स्वस्त आहे. जी आपण सुरमई बाहेर 5,000 7,000 8,000 घेतो ना ती फक्त 2200 मध्ये आहे. खूप भारी असा हा संपूर्ण मालवणचा मार्केट आहे. आणि या मार्केटमध्ये मच्छी खूप एकदम भावूक दरामध्ये आपल्याला इथे बघायला मिळते. इकडनं बाहेर एक्सपोर्ट देखील होते मासे खूप सारे. आणि मासे खाण्यात जे सुख आहे ना आपण सांगा मासे काय मिळणार नाही. काय द्या. कोणता मासा आहे? टोके. मग प्रियंका कसा वाटला मार्केट? भारी. मच्छी बघून जे सुख मिळतं ते वेगळंच असतं. तुलाही माहिती आहे माझं मच्छीवर किती प्रेम आहे तुझ्यापेक्षा जास्त. प्रियंकाचं खूप सारं प्रेम आहे आणि खूप साऱ्या मच्छी देखील आम्ही इकडनं घेतल्यात. आणि आज स्पेशली आम्हाला मच्छी भेटणार आहे ती म्हणजे खायला कोणती आहे? माकल्या आणि माकलेत. आणि तर मंडळी तुम्ही देखील मालवणमध्ये आलात सिंधुदुर्गसाठी तर इकडे नक्की या बाजारपेठेला भेट द्या. हे मासोळी मार्केट सकाळी तसंच संध्याकाळी देखील भरतं. आणि खूप साऱ्या ज्या ताज्या मच्छी आहेत त्या आपल्याला इथे खायला मिळतात. ताजे मासे खायला मिळतात. तसंच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून येणारे लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. जय हिंद जय महाराष्ट्र.